राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज, छगन भुजबळ यांच्यासह पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल। भुजबळ मला वडिलांसारखे, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, जैन यांनी केलं स्पष्ट। दुसऱ्यांची मुलं राज्यसभा लोकसभा मंत्रिपदावर, तोच मलाही न्याय मिळावा, छगन भुजबळांची पक्षाकडे मागणी। अनेक वेळा दुर्दैवानं हाती आलेल्या संधी गेल्या, याचीही नाराजी व्यक्त। छगन भुजबळ हे नाराज नाहीत, भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य सन्मान होईल। भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न दिल्याच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। भुजबळ दिल्लीत आले असते तर देशाला मोठं नेतृत्व मिळालं असतं। भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचं हे भाष्य। आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच, देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, फडणवीसांनी देशाच्या सर्वोच्चपदी जावं, आमदार बच्चू कडू यांचं हे वक्तव्य। उद्धव ठाकरेंप्रमाणे एकनाथ शिंदेंसोबतही दगाफटका झाला, भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करते, मग आम्हीही करू, बच्चू कडू यांचा हा दावा। बच्चू कडू हे वैयक्तिक मत शिवसेना पक्षाचं नाही, दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कुणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती। भाजप मंत्री आशिष शेलार यांचं उद्धव ठाकरेंवर निशाणा। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरू, उद्धव ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे यांची हजेरी। इंडिया आघाडीत यायचं असल्यास राज ठाकरे उद्धवजी यांच्यासोबत बोलतील, चर्चेनंतर दिल्लीत प्रमुख नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवणार, संजय राऊतांची माहिती। सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राज ठाकरे कधीच जाणार नाही, बन यांनी दावा फेटाळला। पुण्याच्या तुळापूरमधील रेव पार्टी प्रकरण, पार्टी झालेला बंगला पोलिसांनी केला सील, पंचनामा करून पोलिसांनी बंगल्यावरती नोटीस देखील लावली। नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण, मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीत धक्कादायक खुलासे। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिलं, निदाची ही कबुली, तर आतापर्यंत या प्रकरणात 9 गुन्हे दाखल। मान्सून दाखल होताच राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार सरींची शक्यता, हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। समृद्धी महामार्गावर 2 अपघाताच्या घटना, बुलडाण्यामध्ये खासगी प्रवासी बसची ट्रकला धडक, दुर्घटनेत 20 ते 25 प्रवासी जखमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कार पलटली, 2 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी। अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांचा गोंधळ, दुकानदार प्रत्येकी 1 पोती खत देत असल्यानं वाद, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न। नागपूरमधील ऑटो चालकांना मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये 4 रुपयांची कपात, दर 99 रुपयांवरून आता 94 रुपयांवर घसरले। मुंबईमधील खासगी पाणी टँकर संघटना संपावर, केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांच्या अंमलबजावणीमुळे अडचणी, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा हा आरोप, केंद्राच्या नवीन नियमांच्या निषेधार्थ वॉटर टँकर चालकांचा संप। गडचिरोलीमधून चंद्रपूरमध्ये गेलेल्या 30 रानटी हत्तींच्या कळपाला परत आणण्यासाठी ओडिसामधील वन विभागाची मोठी मदत, हुलका टीम रानटी हत्तींच्या नियंत्रणासाठी दाखल होणार। सध्या सावली भागामध्ये हत्ती वास्तव्यास, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा। दिल्ली विमानतळावरती वादळी वाऱ्यांमुळे एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान, ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट सिस्टीम जागेवरून सरकली, त्यामुळे विमानांवरती आदळली।